कोथरूड मधल्या मतदारांमध्ये असं चित्र निर्माण झालं की मेधा कुलकर्णींवर पर्यायानं ब्राह्मण समाजावरती भाजपने अन्याय केलाय. अंगात आता चंद्रकांत दादा पाटलांना आता काहीसं वाटलं असेल, कारण आता त्यांना मेधा कुलकर्णी यांच्या नाराजीचा सामना करावा लागणार नाही. भाजपला जे काही मतदान मिळालं त्याच्यामध्ये ब्राह्मण मतदारांचा वाटा मोठा होता आणि कसबा मतदारसंघातील ब्राह्मणांनी त्यातले बहुसंख्य मतदान हे भाजपलाच झालं. तसं झालं नसतं तर हेमंत रासने म्हणजेच भाजपचा आत्ता झाला त्यापेक्षा दारुण पराभव झाला असता. मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देऊन त्या पापातून आपण काहीतरी प्रायश्चित्त घेत आहोत अशा निष्कर्षापर्यंत पोहोचला आणि त्यांनी मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी दिली. ज्या चंद्रकांत पाटील यांनी माझी उमेदवारी कापली असं रडगाणं मेधा कुलकर्णींनी लावलं होतं, त्यांचा राजकारणातला प्रवेश सुद्धा एका प्रस्थापित नगरसेविकेचं तिकीट कापूनच झालेला होता. भाजपने राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीतील सर्वाधिक चर्चा होत असलेलं नाव म्हणजे कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी. मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवून 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कोणती गणितं मांडू पाहतंय आणि त्याचे परिणाम काय होतील हे जाणून घेऊया राजकीय विश्लेषक सुकृत करंदीकरांकडनं. भाजपने राज्यसभेची उमेदवारी मेधा कुलकर्णी यांना दिली, याकडे तुम्ही कसं बघता? राज्यसभेची उमेदवारी मेधा कुलकर्णी यांना मिळाली याच्या मागे 2-3 घटनांचा आपल्याला आधी उल्लेख करावा लागेल. तो असा की मेधा कुलकर्णी या भाजपच्या पुण्यातील नगरसेविका होत्या आणि 2014 साली त्यांना पहिल्यांदा भाजपची कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आणि त्या मोदी लाटेमध्ये त्या प्रचंड मताधिक्य घेऊन विजयी झाल्या होत्या. 2019ला पण त्यांना उमेदवारी मिळेल असं वाटत होतं, कारण पहिल्या टर्म मध्ये त्यांचं काम चांगलं होतं, जनसंपर्क चांगला होता, विजयही त्यांनी दिमागदार मिळवलेला होता. पण अचानकपणे चंद्रकांत पाटील यांच्यासाठी महाराष्ट्रातला सुरक्षित मतदारसंघ म्हणून कोथरूडची निवड झाली आणि मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी ऐन वेळेला कापली गेली. त्याच्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी आपली उमेदवारी कापली गेली याचं बरंच भांडवल केलं. भांडवल अशा अर्थाने की त्यांनी पक्षांतर्गत नाराजी व्यक्त केली, जनतेपुढे जाऊन नाराजी व्यक्त केली आणि एक वेळ अशी आली की लोकांमध्ये पुण्यातल्या कोथरूड मधल्या मतदारांमध्ये असं चित्र निर्माण झालं की मेधा कुलकर्णींवर पर्यायानं ब्राह्मण समाजावरती भाजपने अन्याय केलाय असं चित्र उभं करण्यात मेधा कुलकर्णींना यश असते किंवा मनसे सारख्या पक्षाकडनं उमेदवारी मिळवली असती तर कदाचित त्यांनी चंद्रकांत पाटलांचा देखील पराभव केला असता, अशा प्रकारची चर्चा त्यावेळी पुण्यामध्ये झाली होती. परंतु तसं काही घडलं नाही. पक्षांतर्गत वाटाघाटींमध्ये मेधा कुलकर्णींना शांत करण्यात त्यावेळेला भाजप नेत्यांना यश आलं, पण मेधा त्यांची नाराजी मात्र कायम राहिली होती आणि 2019 मध्ये चंद्रकांत पाटील विजयी झाल्यानंतर सुद्धा सातत्याने मिळेल त्या ठिकाणी त्यांनी ती आपली नाराजी व्यक्त करायचा चंग काही सोडला नव्हता. वारंवार त्या नाराजी व्यक्त करत राहिल्या, माध्यमांकडे बोलत राहिल्या आणि त्या माध्यमातून असं चित्र निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या की मेधा कुलकर्णींची उमेदवारी कापली म्हणजे एक प्रकारे ब्राह्मण समाजावर अन्याय झालाय असं चित्र त्यांनी उभं केलं. वस्तुस्थिती तशी होती का नव्हती हा वेगळा चर्चेचा विषय आहे, पण त्यांनी मात्र मेधा कुलकर्णींची उमेदवारी ही ब्राह्मण समाजाशी जोडून पुण्यातला सगळा ब्राह्मण समाज हा नाराज आहे असं चित्र त्यांनी निर्माण केलं आणि त्या पार्श्वभूमीवरती कसब्यामधल्या पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा की जो मतदारसंघ गिरीश बापट यांनी भाजपकडे ठेवलेला होता अनेक वर्ष, वास्तविक तो मतदारसंघ सुद्धा भाजपचा कधीच नव्हता. तिथलं जे मतदार आहे, तिथला जो बहुजन असा सगळा भाग आहे, ते केवळ गिरीश बापट यांची व्यक्तिगत कामगिरी होती, व्यक्तिगत किमया होती म्हणून तर भाजपने सलग 4 वेळा तो मतदारसंघ जिंकलेला होता. पण गिरीश बापट यांच्यानंतर तिथं कोण असा उमेदवार द्यायचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा अर्थातच तिथं पुन्हा ब्राह्मण उमेदवार द्यावा, कारण का तो गिरीश बापट यांनी जिंकलेला होता. पण वास्तविक तो मतदारसंघ हा ब्राह्मण समाजामुळे भाजप जिंकत होता किंवा असं काही चित्र नव्हतं. तर गिरीश बापट यांचं व्यक्तिगत यश होतं, पण मेधा कुलकर्णी यांच्या प्रकरणामुळे भाजपचं तोंड पोळलेलं असल्यामुळं आणि पुन्हा त्या कसबा निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यामुळं मला असं वाटतं की मेधा कुलकर्णींना ती उमेदवारी आताची जाहीर झाली. याच्यामध्ये मेधा कुलकर्णी यांचं व्यक्तिगत राजकीय कर्तृत्व यापेक्षा सुद्धा ते कुलकर्णी आहेत म्हणून त्यांना ती उमेदवारी जाहीर झाली असं म्हणायला हरकत नाही. मेधा कुलकर्णींना राज्यसभेची उमेदवारी दिल्यावर भाजपला काय फायदा होईल? मेधा कुलकर्णीच्या बाबतीत एक मात्र आवर्जून सांगितलं पाहिजे की 2002 पासून त्या लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. म्हणजे सलग 3 वेळा त्या पुणे महापालिकेवरती निवडून आल्या. त्याची पहिली इलेक्शन तशी सोपी होती, कारण तो अत्यंत भाजपाला अनुकूल असणाऱ्या मतदारांचा भाग होता. पण दुसऱ्या निवडणुकीत मात्र त्यांनी श्याम मंत्री यांच्यासारख्या त्यावेळच्या अत्यंत बलाढ्य नगरसेवकाचा पराभव केला
होता आणि तिसऱ्या निवडणुकीत त्यांनी असंच चांगलं यश मिळवलं होतं. त्या तिन्ही यशामागं किंवा 2014च्या यशामागं मेधा कुलकर्णी यांचा व्यक्तिगत जनसंपर्क हे सगळ्यात मोठं कारण होतं. कारण त्या अशा लोकप्रतिनिधी आहेत, की त्यांना पदाची किंवा सत्तेची साथ मिळाल्यानंतर त्या अत्यंत कार्यक्षम होतात असा अनुभव आहे. म्हणजे आमदार असताना सुद्धा पुण्यातल्या सर्वाधिक जनसंपर्क ठेवणाऱ्या आमदारांमध्ये त्यांचा समावेश केला जायचा. सतत लोकांमध्ये राहणं, लोकांचे प्रश्न समजून घेणं हे त्यांना आवडतं. त्यांची आणखीन एक चांगली सवय अशी आहे, की त्यांच्याकडे कोणी समस्या मांडली, अडचणीचा काही पाढा वाचला, तर त्या समाधान होईपर्यंत त्या स्वतः त्याचा फॉलोअप घेतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, की त्यांचा जनसंपर्क ठेवण्याची त्यांची पद्धत आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असणारी धडाडी, या दोन्ही गोष्टींना त्यांना एखादं पद मिळालं, की त्यांना प्रचंड ऊर्जा त्यांच्या अंगात संचारते. त्यामुळे राज्यसभेची खासदारकी मिळाल्यानंतर साहजिकपणे ते पुण्याचे प्रश्न दिल्ली दरबारी असेल किंवा राज्य सरकारच्या दरबारी असेल, दोन्ही ठिकाणी ते अत्यंत प्रभावीपणे मांडतील आणि त्याच्यातनं पुण्याच्या विकासाला नक्की हातभार लागेल, अशी खात्री बाळगायला हरकत नाही. मेधा कुलकर्णींना राज्यसभेवर पाठवल्याने पुणे लोकसभा, कोथरूड आणि कसबा विधानसभेची गणितं कशी बदललीत? तुमचं काय म्हणणं आहे? मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेचा मार्ग मोकळा करून दिल्यामुळं कोथरूड विधानसभा मतदारसंघात आता चंद्रकांतदादा पाटलांना आता काहीसं वाटलं असेल. कारण आता त्यांना मेधा कुलकर्णी यांच्या नाराजीचा सामना करावा लागणार नाही. कारण 2019 मध्ये जेव्हा त्यांनी निवडणूक लढवली, त्यावेळेला त्यांना ती निवडणूक लढण्यासाठी मेधा कुलकर्णी यांच्या नाराजी नाट्यामुळं खूप मेहनत घ्यायला लागली होती. अगदी काही जणांना तुरुंगातून बाहेर काढण्यापासून ते मतदारांना आकर्षित करण्यासाठीचे विविध मार्ग त्यांना अवलंबावे लागले होते. या पार्श्वभूमीवरती त्यांना आता पक्षांतर्गत आव्हान जवळपास संपल्यागत जमा आहे. मेधा कुलकर्णी त्यांना पूर्णपणे सहकार्य करतील, त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करतील, असं तिचं चित्र आहे. त्यामुळं विधानसभेमध्ये कोथरूड मतदारसंघापुरतं म्हणायचं तर आता भाजपच्या उमेदवारासाठी म्हणजे चंद्रकांतदादा पाटीलच उमेदवार असल्याचं गृहीत धरून त्यांना ही निवडणूक आता सोपी जाईल. कसबा मतदारसंघामध्ये सुद्धा असं एक नॅरेशन तयार झालं निवडणुकीच्या निकालानंतर, की ब्राह्मण मतदार नाराज झाल्याचा फटका कसबा निवडणुकीमध्ये बसला, पोटनिवडणुकीमध्ये. पण माझं निरीक्षण असं आहे, की वास्तविक भाजपला जे काही मतदान मिळालं त्याच्यामध्ये ब्राह्मण मतदारांचा वाटा मोठा होता. आणि कसबा मतदारसंघातील जर ब्राह्मणांचं मतदान भाजपला झालं नसतं, तर भाजपचा आत्ता झाला त्यापेक्षा दारुण पराभव झाला असता. त्यामुळं मेधा कुलकर्णी यांच्या नाराजी नाट्याचा परिणाम कसब्यावरती काही झाला, असं म्हणण्याला तितकासा काही आधार नाहीये. त्यामुळे तिथल्या प्रभावाला ब्राह्मण कारणीभूत आहे, असं म्हणणं मला पटत नाही. कारण माझं स्वतःचं निरीक्षण तिथलं असं होतं, की ब्राह्मणांचं मतदान कमी झालं ही गोष्ट खरी आहे. पण त्याचं कारण ते भाजपवर नाराज होते असं नसून, ते त्यांची उपस्थिती मतदार कमी होती. अनेकांची नावं दुसऱ्या मतदारसंघामध्ये नोंदली गेली किंवा ते त्या मतदारसंघामध्ये राहत नाहीत, अशी परिस्थिती. अशा अनेक कारणांमुळं ब्राह्मणांचं मतदान कमी झालं होतं. पण जे काही ब्राह्मणांचं मतदान झालं, त्यातलं बहुसंख्य मतदान ही त्याही वेळेला भाजपच्याच पारड्यात गेलेलं होतं. म्हणूनच जर ब्राह्मणांचं मतदान भाजपला झालं नसतं, तर भाजपचा आत्ता झाला त्यापेक्षा दारुण पराभव झाला असता. त्यामुळं मेधा कुलकर्णी यांच्या नाराजी नाट्याचा परिणाम कसब्यावरती काही झाला, असं म्हणण्याला तितकासा काही आधार नाहीये. पण एक मात्र आहे, की मेधा कुलकर्णी यांनी जे नाराजी नाट्याचं आणि माझ्या नाराजीमुळे अख्खा ब्राह्मण समाज पुण्यातला नाराज आहे, असं चित्र उभं करण्यात जे यश मिळवलं, याचा परिणाम असा झालाय, की भाजप आज ब्राह्मणांपुढं पर्यायानं मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देऊन त्या पापातून आपण काहीतरी प्रायश्चित्त घेत आहोत, अशा निष्कर्षापर्यंत पोहोचला आणि त्यांनी मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी दिली. लोकसभेचा विचार करायला गेलात तर मेधा कुलकर्णी यांच्या उमेदवारीमुळे त्याचा पुण्यात काही फार मोठा फायदा होईल अशी काही परिस्थिती नाहीये. कारण आता एक मात्र नक्की झालंय, की मेधा कुलकर्णींच्या उमेदवारीमुळे सुनील देवधर जे आता स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत पुणे लोकसभेच्या, त्यांच्या उमेदवारीचं गणित थोडंसं अवघड झालं असं म्हणायला हरकत नाही. कारण एकाच वेळेला राज्यसभेवर पुण्यातून ब्राह्मण उमेदवार, त्याच्यानंतर लोकसभेला पण ब्राह्मण उमेदवार, हे पुणेकर मतदारांपुढे कितपत चालेल याचा अंदाज भाजपला घ्यावा लागेल. आणि दुसरं असं, की पुण्यामधले जसं ब्राह्मण मतदार मोठ्या संख्येने आहेत, त्याच प्रमाणात मराठा मतदार सुद्धा मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी पक्षाचे उमेदवार कोण असतील याच्या आधारेच भाजपला निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे आत्ताच्या उमेदवारीमुळे जर खराच एकदा कोणाला बसला असेल, तर तो मला वाटतं, की सुनील देवधर जे आता पुण्यामध्ये गेल्या 6-8 महिन्यापासून मोठ्या प्रमाणात तयारी करतायत. जनसंपर्क त्यांनी मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे. तर त्यांच्या आशांवर थोडंसं आता पाणी पडलंय असं म्हणायला हरकत नाही. तर तशीच थोडीशी काळजी मुरलीधर मोहोळ यांच्या बाबतीमध्ये सुद्धा वाटते. कारण ते सुद्धा कोथरूड मतदारसंघातील रहिवासी आहेत.
जरी ते पुण्याचे महापौर शहराचं नेतृत्व केलं असलं तरी आता मेधा कुलकर्णी ह्या त्याच मतदारसंघातल्या आहेत. त्यांच्याच मतदारसंघातून निवडून येणारे आमदार म्हणून निवडून येणारे चंद्रकांतदादा पाटील राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करतात आणि पुन्हा त्याच मतदारसंघातला त्याच भागातला व्यक्ती पुण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून पुढे येणार का, असा एक थोडासा त्याच्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे मला वाटतं की देवधर आणि मुरलीधर मोहोळ या दोघांसाठी मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेची उमेदवारी थोडीशी त्रासदायक ठरू शकते. मेधा कुलकर्णींना राज्यसभेवर पाठवल्यामुळे भाजप पुणे लोकसभेला मराठा उमेदवार देण्याची शक्यता वाढली आहे का? मराठा उमेदवार देण्याची शक्यता वाढली आहे का असं म्हणण्यापेक्षा मगाशी जसं म्हणालो की प्रतिस्पर्धी उमेदवार कोण असू शकेल याच्यावरती भाजपचा उमेदवार कोण आहे हे नक्की ठरेल. आता याच्यामध्ये दुसरी पण शक्यता आहे की ऐन वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मोहरा पुण्यातून लढू शकेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात विशेष करून भाजपच्या वर्तुळामध्ये चर्चेली जाते. त्याच्यामध्ये अशी चर्चा आहे की महाराष्ट्रातले सगळ्यात सुरक्षित भाजपसाठी जे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये पुणे लोकसभेचा नंबर येतो. त्यामुळे जर देवेंद्र फडणवीस यांना जर लोकसभेची इलेक्शन लढवण्याचा आदेश पक्षाने दिला तर त्यांच्यासाठी पुणे मतदारसंघ सोयीचा ठरू शकतो. त्यामुळं कदाचित देवेंद्र फडणवीस सुद्धा पुण्यातले उमेदवार असू शकतात. म्हणजे भाजपमधल्या उमेदवारीचा अंदाज आताच लावता येणार नाही, पण पुण्यापुरता जर आपण विचार केला तर आता जे त्यांचे दोन आणि आता देवधरांचे तिसरं असे तिघ जण जे तीव्र स्पर्धा त्यांच्यामध्ये आहे उमेदवारीसाठी, त्याच्यामध्ये मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि सुनील देवधर या तिघांची नावं चर्चेमध्ये आहेत. पण मी आता म्हणलं तसं की राज्यसभेला जर मेधा कुलकर्णींना ऑलरेडी तिकीट दिलंय तर सुनील देवधर यांना तो थोडासा सेटबॅक आहे. त्यामुळे उरलेल्या दोघांपैकी कोण असा प्रश्न आला तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की मुळीक यांचं पारडं आता या क्षणाला थोडंसं जड वाटतं मला. मेधा कुलकर्णींच्या राज्यसभा उमेदवारीने भाजपमध्ये जुन्या नेत्यांना डावलून इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना अधिक प्राधान्य दिलं जातंय. ही कार्यकर्त्यांमधली भावना पुसण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असं तुम्हाला वाटतं का? मेधा कुलकर्णी भाजपच्या निष्ठावान आहेत का तर नक्कीच आहेत. कारण त्या 2002 सालीपासून सलग 3 वेळा पुणे महापालिकेमध्ये भाजपच्या तिकिटावर नगरसेवक, 2014 मध्ये त्या आमदार झाल्या आणि आता त्या 2024 मध्ये राज्यसभेच्या खासदार होणार आहेत. त्यामुळे त्यांना एका बाजूनी निष्ठावंत म्हणता येईल. खरं तर त्यांच्यापेक्षाही त्यांचे पती विश्राम कुलकर्णी यांनी खरं तर राजकारणामध्ये भाजपचे पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून काम सुरू केलेलं होतं. आणि दुसरं असं की म्हणजे एक गमतीचा भाग याच्यामधला असा आहे की 2019 मध्ये ज्या चंद्रकांत पाटील यांनी माझी उमेदवारी कापली असं रडगाणं मेधा कुलकर्णींनी लावलं होतं, त्यांचा राजकारणातला प्रवेश सुद्धा एका प्रस्थापित नगरसेविकेचं तिकीट कापूनच झालेला होता. 2002 साली उर्मिला आपटे या ज्या नगरसेविका होत्या त्यांच्या ऐवजी मेधा कुलकर्णींना तिकीट देण्यात आलं होतं, तेही भाजपमधल्या अंतर्गत राजकीय सत्तेच्या स्पर्धेतूनच देण्यात आलेलं होतं. त्यामुळे त्यावेळेला सुद्धा मेधा कुलकर्णींना उमेदवारी जी मिळाली ती कोणाचं तरी तिकीट कापूनच मिळाली होती. त्यामुळं मेधा कुलकर्णी यांनी सुद्धा जरी त्या निष्ठावंत असल्या तर भाजपमध्ये निष्ठावंतांची कमतरता मुळीच नाहीये. त्यामुळे केवळ त्या निष्ठावंत आहेत म्हणून त्यांना तिकीट मिळालं असं नाहीये. तर मगाशी मी जसं म्हणालो की त्या कुलकर्णी आहेत, ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. केवळ निष्ठावंत हा निकष इथं लागू पडत नाही. गेल्या काही वर्षांपासून चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ विरुद्ध मेधा कुलकर्णी हे शीतयुद्ध संपेल का? शीतयुद्ध कशाला हो? मेधा कुलकर्णी त्यांची नाराजी कायम उघडपणे व्यक्त केलेली होती. त्यांनी कधीच लपवून ठेवलेलं नव्हतं. त्यांनी जाहीरपणे टीका केलेली होती. त्या जाहीरपणे माध्यमांशी बोलत होत्या. त्या इथल्या स्थानिक नेतृत्वावर टीका करत होत्या. त्यामुळे शीतयुद्ध वगैरे नव्हतं. मेधा कुलकर्णी सरळपणे, आक्रमकपणे, थेटपणे मांडत होत्या आणि म्हणूनच त्यांना आज उमेदवारी मिळाली. त्या सतत त्यांचं यश हेच आहे की 2019 पासून आतापर्यंत त्या सतत रडत राहिल्या आणि म्हणूनच त्यांना ही उमेदवारी मिळाली. त्यामुळे हे शीतयुद्ध म्हणता येणार नाही. तर त्यांनी सातत्याने हा वाद पेटता ठेवला आणि माझ्यावर अन्याय झालाय असं त्या सतत ओरडत राहिल्या. खरं तर त्यांना पक्षाने 3 वेळा नगरसेविका केलं, एकदा आमदार केलं, पण तरीही त्यांना त्यांच्यावरती अन्याय झाला असं त्यांना वाटत होतं. असं त्या लोकांना पटवण्यात यशस्वी झाल्या आणि त्याचं त्यांना आज यश मिळालं. भाजपकडून विजया रहाटकर आणि माधव भंडारी यांना राज्यसभेची उमेदवारी का नाही मिळाली? आपण मगाचपासून बोलतोय की पुण्यामधला ब्राह्मण मतदार नाराज आहे असं नॅरेशन उभं करण्यात मेधा कुलकर्णी यशस्वी झाल्या आणि ती भरपाई करण्यासाठी म्हणून भाजप नेतृत्व पुण्यामध्ये ब्राह्मणांपुढे झुकलं असा या निवडणुकीच्या उमेदवारीचा सरळ सरळ अर्थ आहे. राज्यसभेतील विद्यमान खासदार असलेले नारायण राणे आणि प्रकाश जावडेकर यांना का डावललं? प्रकाश जावडेकरांच्या बाबतीमध्ये मला वाटतं की त्यांना ऑलरेडी आता केरळची जबाबदारी पक्ष नेतृत्वाने दिलेली आहे आणि लोकसभा इलेक्शन तोंडावर आहे. कदाचित वय हा निकष समोर ठेवून त्यांची आता राज्यसभेवरची
उमेदवारी नाकारली गेली असावी. आणि नारायण राणेंच्या बाबतीतला अजून काही कळायला मार्ग नाही. पण ज्या पद्धतीने त्यांच्या भेटीगाठी, घडामोडी चालू आहेत, तर कदाचित त्यांना रत्नागिरी मतदारसंघातून, लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी लढण्याचा अ, आग्रह नाही, आदेश भाजपकडून दिला जाऊ शकतो किंवा त्यांचं राजकीय पुनर्वसन कदाचित होणार नाही, अशी शक्यता नाकारता येत नाही.